गप्पा, तू अगदी बरोबर बोलला होता. प्रत्येक शेतकऱ्याने ना कमीत कमी 100 टनाचं पक्क ध्येय धरलंच पाहिजे. कारण त्यामुळेच आहे ना त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते. पण काय होतं, सामान्य शेतकऱ्यांच्या मतभेदामुळे शेतकरी संभ्रमित होतो ना. आता तू बोलला डायरेक्ट लागवड किंवा रोपे. आता 1 डोळा की 2 डोळे की नेहमीप्रमाणे 3 डोळे. आता ही लागवड करायची कशी ते मला सांग. तात्या, तू कवानी म्हणलेलेच आहे, करिता विचार सापडले वर्म. या नियमानुसार शेतकऱ्याने आपली जमीन, पीक पद्धत, हवामान, यंत्र आणि मजुराचे बळकटीकरण याचा सारासार विचार करता आपल्याला काय झेपतंय आणि काय करायला पाहिजे याचा निरशीर विचार तिने केला पाहिजे. आता त्या प्रत्येक पद्धतीमध्ये फायदे तोटे असतातच, पण जो शेतकरी पूर्वतयारी, नियोजन याला महत्त्व देतो आणि त्या दिशेने कसून प्रयत्न करतो, अशा शेतकऱ्याने आपला स्वतःचा बियाणं मळा तयार करून त्यातली रोपं 1 डोळा पद्धतीने निरोगी आणि सदृढ रोपे बनवली पाहिजे. रोप लागवडीच्या नियमानुसार आपल्याला मुख्य रान तयार करण्यासाठी 1 ते 1.25 महिन्याचा अधिकचा कालावधी मिळतो. आता याच्यामध्ये आपण आधीच्या पिकाची काढणी असो किंवा आपण हिरवळ नियोजन असो हे सगळं करू शकतो. तात्या, सेंद्रिय खतांचा वापर, पूर्व मशागत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरी सोडणं या सगळ्या महत्त्वाच्या कामांना वेळ भेटतो. आता बघा, रोपं हे सहज पद्धतीने कमी खर्चात आणि कमी वेळात आपल्या शेतातच बनवता येतात. त्यासाठी आपण जी जमीन ऊस लागवडीसाठी तयार केली त्याच्या जवळपास नर्सरी किंवा त्याच्या जमिनीच्या एखाद्या वाफ्यामध्ये ती नर्सरी तयार केली पाहिजे. नर्सरी ही पॉलिथिन बॅग, ट्रे किंवा त्या शेतातल्या एखाद्या वाफ्यामध्ये तयार करता येते. त्यासाठी माध्यम म्हणून बारीक माती किंवा कुजलेले शेणखत एकाच एक प्रमाणे वापरावं लागते किंवा मातीऐवजी कोकोपीट किंवा बारीक रीतीसुद्धा याच्यामध्ये वापरता येते. शेतात कमी खर्चात जर आपल्याला नर्सरी बनवायची असेल तर आपल्या गरजेनुसार आपल्या शेतातच सरी वाफा बनवून त्यात खत गोण्याचा बारदाना चौकोनी फाडून व पसरवून व माती अधिक शेणखत अथवा कोकोपीट अधिक शेणखत 1 ते 1.5 इंचाचा थर देऊन व त्यात क्रॉपटेक 9-24-24 या खताचा गुंठ्याला 1.5 ते 2 किलो एकसारखे मिसळावं. त्यात योग्य पद्धतीने कट केलेले बेनं एकमेकाला खेटून लावायचं आणि त्याला 1 इंचाचा थर द्यायचा आणि त्यानंतर त्याला 5 झाकून द्यायचं आणि हलकंसं असं पाणी द्यायचं. बेडमध्ये बेनं लावण्याआधी आपण त्याला चांगल्या प्रतीचं असं आंतरप्रवाही कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांची 20 ते 30 मिनिटाची प्रक्रिया करायची आणि यानंतरच मग ते बेडमध्ये लावायचे. म्हणजे कसं, असे रोपं लगेच 25 ते 30 दिवसात आपल्या लागवडीसाठी तयार होतात. अहो तात्या, ऊसाला जास्त मुळे येण्यासाठी आणि त्याला जोम राहण्यासाठी जीवाणूबीज प्रक्रिया केली का त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. त्यासाठी PSB, ॲझोटोबॅक्टर किंवा व्हेम हे जर आपण शेणाच्या रबडीमध्ये मिसळलं आणि त्याच्यात जर टिपरू टाकलं तर चांगला परिणाम होऊ शकतो. आपल्या लागवडीचं अंतर आणि त्यानंतर आपल्याला बेण्याच्या मळ्यातून मिळालेली योग्य अशा लागवडीच्या ऊसाची संख्या या दोघांचा आपण विचार केल्यास अर्धा ते 1 गुंठ्यामध्ये आपल्या बेण्यांची जी काही संख्या असते ती आपल्याला 1 एकरासाठी वापरता येते. म्हणजे तात्या, मिळालेल्या बेण्याला जर आपण चांगली ट्रीटमेंट दिली तर 100 टनाकडचा प्रवास आपला चांगल्या पद्धतीने चालू होतो. म्हणजे काय, शेवटी तुकोबाराय म्हटले तसं की निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. तात्या, समजलं ना आता?